गोरी चिकनी लाखात देखणी घरात माझ्या जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, इंस्टाग्रामवरती एक जबरदस्त रील्स ट्रेंडिंगला चालू आहे की दोस्तांची वहिनी झाली। हे जे सॉन्ग आहे या सॉन्गवरती आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे मित्रांनो। व्हिडिओला पटापट सगळ्यांनी लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे ट्रेंडिंगच्या रील्स मराठीमधून शिकवत असतो। सोबतच मित्रांनो, आज जे पण काही मटेरियल किंवा प्रीसेट यूज झालेले आहेत किंवा जे पण आपलं काही ॲप्लिकेशन यूज होणार आहे ते सर्व तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता। तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला मित्रांनो, जरा ही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गोरी चिकनी लाखात देखणी घरात माझ्या आली, नशीबवान माझ्यात दोस्तांची वहिनी झाली। Once more! Once more! Once more! गोरी चिकनी लाखात देखणी घरात माझ्या आली, नशीबवान माझ्यात दोस्तांची वहिनी झाली। मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे। आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। आता पहिलं ॲप्लिकेशन आहे सुपर VPN, जे तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल आणि बऱ्याच लोकांना CapCut Pro ॲप्लिकेशन भेटत नाही। तर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला वरती पिनड मेसेज दिसेल, त्या पिनड मेसेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपलं CapCut Pro ॲप्लिकेशन दिलेलं आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। आता या ठिकाणी सुपर VPN ॲप्लिकेशनला VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत आपण CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं। बऱ्याच लोकांना नेटवर्क प्रॉब्लेम येत असतो, तर अशा कमेंट खूप सारे आलेले आहेत। मित्रांनो, तुम्ही एक वेळेस टेम्पलेटवरती क्लिक करा। जर इथं कनेक्टेड असेल तर तुम्हाला टेम्पलेट लोडिंग होऊन ओपन होतील। जर नाही दिसले तुम्ही CapCut Proला जे आहे ते क्लोज करा आणि नंतर ओपन करा, ठीक आहे। आता नंतर ओपन केल्यानंतर एक वेळेस आणखीन एक वेळा आपण टेम्पलेटवरती क्लिक करूया। जर दिसत असेल टेम्पलेट तर आपलं VPN कनेक्ट आहे, ओके। त्यानंतर एडिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी मटेरियल लिंक दिलेली आहे, त्या मटेरियल लिंकमध्ये एक व्हिडिओ बघायला भेटेल, तर तो व्हिडिओ ॲड करायचा आहे, ओके। त्याचबरोबर आपल्याला जो व्हिडिओ एडिट करायचा आहे तो व्हिडिओ ॲड करायचा आहे। त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं आहे। आता ॲडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वरती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे बघू शकता हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमधला आपल्याला सॉन्ग यूज करायचं। तर त्यासाठी मित्रांनो खाली थोडंसं स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, ज्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा ऑडिओ सेपरेट होईल व्हिडिओपासून। त्यानंतर हा व्हिडिओ काही कामाचा राहिलेला नाही, इथून डिलीट करून टाकू शकता। आता हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो बघू शकता थोडासा लहान आहे, तर मी याला आणखीन थोडंसं स्लो मोशन स्पीडवरती जाऊन करतो। तर इथं थोडंसं जे आहे ते मी स्लो केल्यानंतर व्हिडिओ आपला 15 सेकंदाचा झालेला आहे आणि एक्स्ट्रा पार्ट याचा जो आहे तो एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाकू आपण, ओके। आता हा आपला व्हिडिओ आहे मित्रांनो, याला एक ऑडिओ आहे, तर तो ऑडिओ मी पहिल्यांदा इथून व्हॅल्यूमवरती क्लिक करून म्यूट करून घेतो। आता मित्रांनो आपलं फुटेज जे आहे ते ॲड झालेलं आहे। आता फुटेज ॲड झाल्यानंतर आपल्याला यात बीट्स द्यायचे, ठीक आहे। आता बीट्स कुठं कुठं आहेत थोडंसं झूम करायचं आहे। इथं 1 सेकंद आहे, 1 सेकंदाच्या थोडंसं पुढं जायचं आहे। 1 सेकंदाच्या पुढं गेल्यानंतर इथं 20 फ्रेम आहेत, 20 फ्रेम दिसत आहे, इथं वरती 20 फ्रेम दिसत असेल तर इथं थोडासा बीट दिसतोय ऑडिओवरती, ठीक आहे। ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, बीट ऑप्शनवरती क्लिक करून ॲड बीट करायचं आहे। त्यानंतर पुढं जायचं आहे, पुढं गेल्यानंतर 3 सेकंदाच्या नंतर 3 सेकंद आणि इथं फ्रेम 18, म्हणजे इथं 20 आहे तर 20च्या अलीकडे इथं कुठंतरी इथं बीट आहे, तर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बीट ऑप्शनवरती क्लिक करून ॲड बीट करायचं आहे, ओके। त्यानंतर पुढचा जो आहे तो 5 सेकंदाच्या नंतर आहे, 5 सेकंद आणि 10 फ्रेम, तर इथे यायचं आहे, इथे एक बीट द्यायचे। त्यानंतर पुढची बीट जी आहे ती 7 सेकंदावरती आहे, बरोबर 7 सेकंदाला, ठीक आहे। तर इथे येऊन मी एक बीट दिलेले 7 सेकंदाजवळ पण आपण बीट देऊन झालेल्या नंतर 8 सेकंद आणि इथं 20 फ्रेम, ओके। 8 सेकंद आणि 20 फ्रेम जवळ यायचं आपल्याला आणि इथे येऊन एक आपण ॲड बीटवरती क्लिक करून बीट देऊया, ओके। त्यानंतर पुढं जायचं आहे, पुढं गेल्यानंतर 10 सेकंद बघायचं आहे, कुठं 10 सेकंदानंतर थोडंसं पुढं, म्हणजे 10 सेकंद 10 फ्रेमच्या नंतर थोडं पुढं गेल्यानंतर इथे एक बीट दिसते, तर इथं ॲड बीट करायचे। त्यानंतर पुढं जायचं आहे, पुढं गेल्यानंतर 12 सेकंदाच्या समोर थोडंसं एकदम नॉर्मली पुढे गेल्यानंतर इथे एक बीट आपल्याला द्यायचे। तर 12 सेकंदाच्या पुढे एक आपण बीट दिलेले आणि त्यानंतर लास्टची बीट असणार आहे ते आपली 13 सेकंद आणि 25 फ्रेमवरती, ठीक आहे। तर इथं 13 सेकंद 25 फ्रेम आहे, तर ॲड करून घेऊया आपण। तर अशा प्रकारे बीट्स ॲड करायचे आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे जिथं जिथं आपण बीट दिलेले आहेत त्या प्रत्येक बीटच्या भागावरती जाऊन आपण व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे। तर जेवढ्या पण बीट्स आहेत मी इथं पटापट स्प्लिट करून घेतो।
स्प्लिट करून झाल्यानंतर मित्रांनो इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचे आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये हॅलो ब्लर इफेक्ट बघायला भेटेल, तर तो सुरुवातीला आपण ॲड करून 1 नंबरच्या या बीटपर्यंत ॲड करायचे। ओके, त्यानंतर दुसरा जो इफेक्ट आहे हा आपल्याला दुसऱ्या बीटच्या 50% भाग इथं आहे, तर इथून थोडंसं पुढं जायचं आणि इथून पुढं ॲड करायचं आहे। तर इथं व्हिडिओ इफेक्टवरती मी क्लिक करेन। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर नाईट क्लबमध्ये जायचं आहे। नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली गेल्यानंतर ब्लॅक फ्लॅश इफेक्ट बघायला भेटेल। ओके, तर आता ब्लॅक फ्लॅश इफेक्ट आपल्याला शोधायचा आहे। इथं बघू शकता ब्लॅक फ्लॅश इफेक्ट आहे, तर याची स्पीड जी आहे ती पूर्ण 100% करायची म्हणजे फास्ट बीट दिसायला पाहिजे। ओके, आता या ठिकाणी मी राईट क्लिक करतो आणि इथे एक्स्ट्रा पार्ट जो आहे याचा कट करून घेऊया। त्यानंतर तिसरी जी बीट आहे त्यामध्ये काहीसुद्धा इफेक्ट द्यायचे नाहीत आणि चौथ्या बीटवरती यायचे। चौथ्या बीटवरती आल्यानंतर बॉडी इफेक्टला सिलेक्ट करायचे। बॉडी इफेक्टमध्ये स्टोक ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि स्टोक ऑप्शनमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता फिगर ग्लेअर इफेक्ट आहे, तर तो सिलेक्ट करायचा आहे। ओके, आणि हा देखील या बीटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या बीटला आपण व्हिडिओ इफेक्ट द्यायचा आहे, तर व्हिडिओ इफेक्टसाठी इथे यायचं आहे समोर आणि आहे हा इफेक्ट, यामध्ये तुम्ही शेक शोधू शकता किंवा नाईट क्लबमध्ये जायचं आहे। नाईट क्लबमध्ये जाऊन इथं शेक इफेक्ट भेटेल, तर हा शेक इफेक्ट द्यायचा आहे आणि हा देखील या बीटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे। त्यानंतर 6व्या बीटला यायचं आहे, इथं आपण बॉडी इफेक्ट देणार आहोत। बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे आणि ग्लोईंग लाईनमध्ये जायचं आहे। ओके, ग्लोईंग लाईनमध्ये गेल्यानंतर क्लब हर्ट नावाचं इफेक्ट तुम्ही शोधायचं आहे। तर यात क्लब हर्ट कुठं दिसते, इथं 1 नंबरलाच आहे, 4 नंबरला इथं बघू शकता 1 नंबरच्या लाईनमध्ये। तर हा इफेक्ट आपण देणार आहोत आणि हा इफेक्ट आपण इथंपर्यंतच ठेवायचा आहे। ओके, त्यानंतर पुढच्या लेअरला आपण 7वा इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट द्यायचा आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचे। स्क्रोल केल्यानंतर यात तुम्हाला स्प्लिट इफेक्टमध्ये 3 लेअर दिसेल इफेक्ट, तर तो ॲड करून व्हर्टिकली व्यवस्थित स्टेबल करायचं आहे आणि त्यानंतर हा इफेक्ट देखील या बीटपर्यंत वाढवायचा आहे। आता यानंतर पुढचा इफेक्ट जो असणार आहे 8 नंबरचा, हा आपला आहे एनव्हलपिंग लाईट। तर त्यासाठी आपण बॉडी इफेक्टवरती क्लिक करणार आहोत। बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे, इथे एनव्हलपिंग लाईटिंग दिसेल, तर तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। याची देखील बीट इथंपर्यंत वाढवायचे आणि लास्टला जो आपला इफेक्ट असणार आहे हा इफेक्ट आपण व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओमध्ये गेल्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर रेट्रो इफेक्ट बघायला भेटेल आणि रेट्रोमध्ये तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर इथं रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट बघायला भेटेल, तर तो ॲड करून घ्यायचा आहे। इफेक्ट आपले सगळे झालेले आहेत, पण मित्रांनो आपले ॲनिमेशन जे आपल्या व्हिडिओला आणखीन अट्रॅक्टिव्ह बनवणार आहेत, तर ते ॲनिमेशन आपल्याला द्यायचे आहेत। ॲनिमेशन कसे आहेत ते मी तुम्हाला सांगतो, तर ते स्टेप बाय स्टेप तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। पहिला ॲनिमेशन आहे, तर व्हिडिओवरती पहिल्यांदा 1 नंबरची लेअर सोडायचे, 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचे। ॲनिमेशन ऑप्शनमध्ये कॉम्बो सिलेक्ट करायचे। कॉम्बो सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करायचे। वेव्ह अँड स्लाईड हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, तर हा ॲड करायचा आहे। त्यानंतर ही झाली 2 नंबरची लेअर। 3 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे। कॉम्बोमध्ये गेल्यानंतर स्ट्रेच इफेक्ट कुठं आपल्याला भेटतोय ते बघायचं आपण, ठीक आहे। तर थोडंसं अशा प्रकारे आपण स्क्रोल करत राहायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्हाला थोडंसं पुढं गेल्यानंतर आणखीन स्ट्रेच अँड डिसऑर्ड इफेक्ट बघायला भेटेल, ठीक आहे। तर तो आधी आपण ॲड करायचा आहे, स्ट्रेच अँड डिसऑर्ड इफेक्ट, आणि त्याच्या समोर जो आहे तो पण आपण सेम तोच द्यायचा आहे, बट त्यात स्ट्रेच अँड डिसऑर्ड नसणार आहे, तर डिसऑर्ड अँड स्ट्रेच असणार आहे। ओके, तर इथं बघू शकता थोडंसं पुढं आपण जाऊ आणि या ठिकाणी डिसऑर्ड अँड स्ट्रेच इफेक्ट आहे। ओके, म्हणजे त्याचा सेम उलटा इफेक्ट आहे, तर तो ॲड करायचा आहे। त्यानंतर परत पुढं जायचं आहे, तर मी लेअरवरती क्लिक केलेला आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी व्हेव ॲम्प्लिफायर हा 2 नंबरलाच इफेक्ट भेटेल, तर तो द्यायचा आहे। त्यानंतर पुढची लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर पॉपिंग इफेक्ट दिसेल, तर तो ॲड करायचा आहे। ओके, त्यानंतर परत इथं 3 मिरर जे आहे त्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि वेव्ह अँड स्लाईड इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे। ओके, त्यानंतर समोरची जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि जो आपण मगाशी ॲड केला होता इफेक्ट डिसऑर्ड अँड स्ट्रेच, तर तो सिलेक्ट करायचा आहे आणि जो लास्टवाला इफेक्ट आहे त्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे। थोडंसं पुढे गेल्यानंतर इथं झूम 1 इफेक्ट बघायला भेटेल, तर तो सिलेक्ट करायचा आहे। आता ॲनिमेशन सगळे जे आहेत आपले ते सगळे कंप्लीटली आपले ॲनिमेशन देऊन झालेले आहेत आणि आपला व्हिडिओ पण कंप्लीटली रेडी झालेला मित्रांनो। तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे। ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।